सह्यांचळाची चुडके जयाचे नभा मंडळ फाके तो श्री दत्त प्रभू ललाटू नमस्करित शे श्री दत्तात्रेय महाराज की जय। दत्तात्रेय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने आज या सप्ताहाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आपण दत्तचरित्र श्रवण करण्यामध्ये प्रारंभ केलेला आहे। या चरित्राच्या माध्यमातून अनेक प्रकारची दत्तात्रेय प्रभू बाबाच्या संबंधित माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे। यानंतरची लीळा आहे बाहेर बोलू नका, काम करा पण तोंड बंद ठेवा। ऐकू येतं माझा आवाज? विषादे श्री दत्त वरदान कथन। विषादे श्री दत्त वरदान कथन। महादाईचा आमच्या स्वामींजवळ असलेली विद्वान विदुषी त्या महादाईसानी आमच्या स्वामी चक्रहांना प्रश्न विचारलेला आहे। प्रत्येक प्रश्न महादाईसाचा अतिशय सुंदर व व्यवस्थित रूपया त्याचं आमच्या स्वामींनी विवेचन विस्तृत केलेलं आहे। एकदा प्रश्न विचारला, पुराण ऐकून आली आणि पुराणामध्ये श्रवण केलं, त्याच्यामध्ये पुतनेचा विषय आला। पूतना ही सर्वाला माहीत आहे, श्रीकृष्ण चक्रवर्तीला बालपणीच मारण्यासाठी आलेली एक राक्षसी। या पूतनेच्या बद्दल विषय महादाईसाने पुराणामध्ये ऐकला आणि महादाईसाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि महादाईसा आमच्या स्वामींना विचारते, जी पूतना पूर्वी काय होती, आता राक्षस झाली, पण पूर्वी काय होती ती, पूर्वी कशी होती, काय होती, तिची जोड इथपर्यंत कशी आली? स्वामींनी त्या प्रश्नाचं उत्तर सविस्तर दिलेलं आहे। स्वामी म्हणतात, बाई, मानस सरोवर, या मानस सरोवरामध्ये विषाद ऋषीचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये विष कमळे होते। त्या आश्रमामध्ये कमळ होते पण ते विषाने भरलेले होते। ते नीच भक्षी, ते काय करायचे, नीच भक्षी म्हणजे दररोज ते भक्षण करायचे, त्याशी विषाद ऐशे नाव झाले, त्यामुळे त्या ऋषीचं नाव विषाद असं झालं। तो तिथं तप करायचा आणि तप करायचा, त्या ऋषीला कन्या झाली, कन्या रत्न उत्पन्न झालं, तिचं नाव विषादा ठेवलं, त्या कन्येचं नाव विषादा ठेवलं। ती काय करायला लागली, आपल्या वडिलाप्रमाणे ते विष कमळं खायला लागली। ती विषादा ती विष कमळं खायला लागली। वनामध्ये विषावा तप करत होता, वनामध्ये ते तप करत होते। तेव्हा एकदा काय झालं, दत्तात्रेय प्रभू बाबा सह्याद्री पर्वतातून बद्रिकाश्रमला जात असताना
त्या विषादाने श्री दत्तात्रय प्रभू बाबाची महिमा ऐकली आणि दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला आली, श्री चरणाला लागली. दत्तात्रय प्रभू बाबाचं सौंदर्य पाहिलं तिने. 32 लक्षणी मूर्त दत्तात्रय प्रभू बाबाची होती आणि कामातुर झाली कामाख्याप्रमाणे. ते दत्तात्रय प्रभू बाबाला विनवणी करते, जी तुम्ही मज वरावे, तुम्ही माझ्याशी लग्न करावं. त्या विषादाने त्या दत्तात्रय प्रभू बाबाला विनंती केली, तुम्ही मज वरावे. दत्तात्रय प्रभू बाबांना ब्रह्मचर्याची प्रवृत्ती, सर्वाला माहीत आहे की दत्तात्रय प्रभू बाबा पहिल्यापासून ब्रह्मचारी होते. दत्तात्रय प्रभू बाबा म्हणताय अशक्य गोष्ट आहे, तुम्हाला कैलासाच्या महादेव वर होईल, तुम्हाला वर मिळेल. सत्य, कैलास आणि वैकुंठ याच्यामध्ये कैलास हे महादेवाचं स्थान आहे, तिथला तुम्हाला वर होईल. मग कसा होईल? दत्तात्रय प्रभू म्हणतात, द्वापारीच्या अंती, द्वापार युगाच्या शेवटी श्रीकृष्ण चक्रवर्ती जन्मतील. त्यांना तू स्तनपान देशील आणि वैकुंठ भुवनाला जाशील, तेथून कैलासाला जाशील, तुझं महादेव अवतार होईल, भ्रतार होईल. तुझा महादेव काय होईल? भ्रतार होईल. असं दत्तात्रय प्रभू बाबांनी सांगितलं, निघून गेले. इतक्याने विषादा असं ऐकल्यानंतर अग्नीमध्ये उडी टाकली आणि प्राण तिने देऊन टाकला. त्या विषादाने प्राणाचा त्याग केला. आणि योग असा की तिने तो प्राणाचा त्याग केल्यानंतर द्वापार युगामध्ये कंसाचा पिता दुर्मल दैत्य, कंसाचा पिता दुर्मल दैत्य होता एक, त्याची कन्या होऊन ती जन्माला आली. पुढे आणि ऋता श्री दत्त वरदान कथन. महादाईसा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळात आघासूर होता, राक्षस सर्पाप्रमाणे. तो काही पुतनेची कथा संपली. ती पुतना अशी अशी जन्माला आली, नंतर ती पुतना म्हणून जन्माला आली. आणि दत्तात्रय आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने तिला त्याच्यातून काय केलं? मुक्त केलं आणि मातृत्वाचं काय दिलं? फळ दिलं. तिला पत्नी झाली म्हणजे फळ रूपाने झाली. त्या महादेवाच्या पत्नीचं जे देह होतं त्याच्यामध्ये तिचं फळ संपादला, फळिया झाली म्हणजे त्या रूपाने पत्नी झाली. परत मग अशा प्रकारचे ते कंसाच्या, ते जीवच आहे ना, जीव हा कुठेही जाऊ शकतो, काही अडचण नाही. आणि ते द्वापार युगामध्ये कंसाचा पिता दुर्मूल्य, त्याची ती कन्या होऊन जन्मली आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीवर तिने काय केला? प्रयोग केला. म्हणजे तिथं तिची कथा संपली. आता दुसरी कथा, आघासूर. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळात हे सर्व राक्षस होते. सर्पाच्या आकाराचा हा आघासूर होता. पूर्वी काय होता तो? महादाईसांनी विचारलेला आहे. स्वामी म्हणतात, बाई, हा पूर्वी त्रेतायुगामध्ये महिष्मतीचा राजा अनिवर्धू, महिष्मती नगर आहे, त्याचा राजा अनिवर्धू हा सहस्र अर्जुनाचा परमपिता. सहस्र अर्जुन जो होता त्याचा हा परमपिता होता. आणि हा महिष्मती नगरीहून दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला आलेला आहे. आणि त्यांनी दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला येऊन दत्तात्रय प्रभू बाबाची पूजा केली आहे, सेवा घडली त्याला. दत्तात्रय प्रभू बाबाची त्याला काय केली? सेवा घडली, पूजा केली. दत्तात्रय प्रभू बाबा त्याच्यावर प्रसन्न झाले. दत्तात्रय महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले एकदा आणि म्हणे, माग तुला काय पाहिजे?
तुला काय पाहिजे ते माग. अनिरुद्धाला काय पाहिजे ते माग, वर माग म्हणे तू, असं म्हणता म्हणे. अनिरुद्धाला खूप आनंद वाटला. जी मला तुम्ही वर देताच आहे, तर मला राज्याचा राजा पाहिजे. काय पाहिजे? राज्य व्हावं. राज्य व्हावं म्हणजे खूप मोठं राज्य व्हावं आणि त्या राज्याचा मी काय व्हावा? मालक व्हावा. दत्तात्रय प्रभू बाबांनी म्हटलं होईल. परंतु दत्तात्रय प्रभू बाबाच्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला काय लागलेला आहे? परंतु. हा परंतु शब्द कोणाला चुकला नाही. परंतु तुवा ऋषीची तात न करावी. कोणत्याच ऋषीची तात म्हणजे निंदा करायची नाही. जर केलं तर परंतु आहे दत्तात्रय प्रभू बाबाचे. दत्तात्रय प्रभू बाबा वर द्यायचे, पण पुढं काय लावायचे? परंतु. अटी ह्या त्यांच्या असायच्यात. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू राजा होशील, परंतु तुला काय करावं लागेल की कोणत्याच ऋषीची तात तुला करावी लागणार नाही. तात न करशी तर ठीक आहे, आणि तात जर केली तर उपलंबा ते पावशी, म्हणजे तुझा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा दत्तात्रय प्रभू बाबांनी त्याला वर दिला आणि त्याच्यासोबत अटीही दिल्या. मग तो दंडोत घालून आपल्या नगराला गेला. पृथ्वीचं राज्य करायला लागला. झाला राजा, राज्य करायला लागला. एकदा तो काय झाला? विहाडीला म्हणजे शिकारीला गेला. एक ऋषी एका ठिकाणी काष्टी लावून बसलेला होता. काष्टी समजते ना? काष्टी म्हणजे ध्यान. त्याच्या ध्यानामध्ये तो काय आहे? ज्याही देवतेचं करत असेल त्या देवतेच्या ध्यानामध्ये तो काय आहे? निमग्न आहे. अशा प्रकारचं ध्यान त्यांनी लावलेलं आहे. रायाने तिथं गेला, जोरात आवाज दिला, तरीही त्या साधूची काष्टी काही भंगली नाही. राजा कोपला. मी पृथ्वीचा राजा आहे आणि हा माझा शब्द ऐकत नाही. अहंकार जीवाला खूप लवकर येतो आणि तो अहंकार आल्यामुळं राजा म्हणतो माझ्या शब्दाला याच्याजवळ हे नाही. मग तो काय केला? त्याच्यावर बसलेला होता, त्याच्या गुंफेच्या पाठीमागं गेला, उभा राहिला आणि जोरात सिंहनाद केला. जसं सिंहाची डरकारी राहते ना, त्याप्रमाणे त्यांनी काय केली? डरकारी मारली. आणि डरकारी मारल्यानंतर तो ऋषी भयचकित झाला. त्याचं ध्यान काय झालं? भंग आलं. ऋषीची काष्टी भंगली, ध्यान विसर्जलं, ऋषी भयचकित झाला. आणि मग त्या ऋषीने त्याला शाप दिला. त्याला सांगितलं होतं कोणत्याही ऋषीची तात करायची नाही. पण जीव कसा आहे? महामतीच्या मागं लागून जातो आणि मग पश्चाताप करतो. त्या ऋषीने शाप दिला. काय? जसं मला तू भयचकित केलं, जशी माझी तू काष्टी काय केली? भंगली, तसं तुला बी भयानक रूप आकृती होईल. म्हणजे सापासारखी तुझी काय होईल? मोठी आकृती. तू आघासूर होशील आणि जन्मून पावशील. असा प्रकारचा शाप त्याला काय दिला? देऊन टाकतो. त्याला सर्पाच्या योनीचा शाप, मोठ्या भयानक अशा सर्पाच्या योनीचा शाप दिला. तिथं एक अंध ऋषी बसलेला होता. त्या अंध ऋषीने म्हटलं तुम्ही शाप दिला, पण याला कधीतरी थोडीशी दत्तात्रय प्रभू बाबाची काय घडलेली आहे? सेवा घडलेली आहे. दत्तात्रय प्रभू बाबाची सेवा घडली आहे. तुम्ही शाप तर दिला आणि ऋषींचा दिलेला शाप परत येत नव्हता. कोणताही ऋषी असो, त्यांनी शाप दिला की तो कधीही परत आलेला नाही. आणि शाप दिल्यानंतर सर्व ऋषी मिळाले आणि मंत्र करू लागले की याला उश्चात अभ्यास. त्या ऋषीला प्रार्थना करायला लागले की तुम्ही यांना काय करा, आता तुमचा शाप तर बसलाच, होणारच, पण त्याला उश्चाप करावा. दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी गेले. दत्तात्रय महाराज गेल्यानंतर सर्व ऋषी उठले. दत्तात्रय प्रभू बाबाला त्या गुंफेमध्ये आसन झालं. मग दत्तात्रय प्रभू बाबा त्या ऋषींना पुसू लागले, याशी तुम्ही काय शापलं? याला काय शाप दिला? मग त्या ऋषींनी सांगितलं की मी माझा ध्यान करत होतो. काय अडचण होती? तो ध्यान करत होता, याला काही त्रास होता
नाही. आणि ध्यान करता करता यांनी काय केलं, भंग केला. आणि त्यामुळं देवतेचा शोभ मला घडेल. देवतेची भक्ती अशी आहे, करता करता खंड झाली की देवता प्रत्यवायूचे नरक भोगवते. देवतेचा शोभ घडेल. आणि तुमची आज्ञा यांनी भंग केली, तुम्हाला दिलेली आज्ञा यांनी काय केली आहे, भंग केली. म्हणून मी याला काय दिला, शाप दिला. दत्तात्रय प्रभू म्हणतात, यांनी हाक दिली, भयचकित झाले, देवतेची उपासना करत होता, तुम्ही तुमचं ध्यान यांनी काय केलं, भंग केलं. याला देवता द्रोह घडला. कोणाला, त्या राजाला. हां, त्याला काय केला, देवता द्रोह घडला. आता तुम्हा खेद झाला, त्याच्यामुळं काय झालं, क्षोभ झालेला आहे. आमचे जे होते आज्ञा त्यांनी हे पाळलेली नाही, हे साच. पण याला तुम्ही काय करा, उशाप आता देऊन टाका. शाप तर झाला तर तो कधीही कॅन्सल होणार नाही. आता उशाप द्या, तुम्हाला याला काय करावं लागेल, उशाप करा. मग ऋषी म्हणतात, हा द्वापारयुगामध्ये जन्मेल, हा द्वापारयुगामध्ये जन्मन, 1000 वर्षे याचं आयुष्य राहील. दत्तात्रय प्रभू म्हणतात, असं कसं होईल. मग अंध ऋषी म्हणाले, याशी उशाप कसा. मग ऋषी म्हणाला की द्वापारयुगामध्ये हा आघासूर जन्मेल आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या श्रीकराने याचा काय होईल, उद्धार होईल. तोपर्यंत याचा हा तसा याला तो शाप राहील. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या आघासुराचा काय करतील, वध करतील. त्यानंतरच तुझा हा जो शाप दिलेला आहे तो काय होईल, उशाप होईल. असा उशाप झाला. द्वापरी तो जन्मला. श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकराने त्याला काय केलं, देहापासून वेगळा केला. आणि वेगळा केल्यानंतर त्याला दिव्य देह प्राप्त झाला. त्या सर्पाच्या देहातून तो निघाला. निघाल्यानंतर त्याला दिव्य देह प्राप्त झालं, म्हणून त्याला नाव तेजर्षी झालं. त्याचं नाव काय झालं, पुढं तेजर्षी झालं. आणि दत्तात्रय प्रभूजवळ होते, सेवादास्य करत होता. त्यामुळं पोथी चालू आहे, पोथी चालू आहे, पोथी चालू आहे. त्यामुळं काय झालं, तेजर्षी त्याचं नाव झालं. दत्तात्रय प्रभूजवळ सेवादास्य करत होता आणि दत्तात्रय प्रभूच्या जवळ परत त्याला सन्निधान भेटलं. महादायसा विचारते, जिजी त्याचं नाव का, त्याचं तेजर्षी नाव का पडलं. महादायसानी प्रश्न, चरित्रात कुठंच नाही उल्लेख या चरित्रांचा, या दत्तात्रय प्रभू आवाच्या चरित्रात कुठेही उल्लेख नाही. आणि महादायसानी विचारलं, जिजी याचं नाव काय. स्वामी म्हणतात, याचं नाव तेजर्षी होतं, पण याला शुक ऋषी म्हणायचे. द्वापारयुगात याला काय म्हणायचे, शुक्र ऋषी. आघासुराच्या नंतर जो शुक ऋषी जन्माला तो हा होता, म्हणून तो तेजर्षी त्याला म्हणायला लागले. आणि दत्तात्रय प्रभूपासून त्या तेजर्षीला देहविद्या झाली. त्या तेजर्षीला दत्तात्रय महाराजापासून विद्या झाली. असा तो अघासूर. हा अघासुराचं मागचं चरित्र सांगून मधलं चरित्र सांगून पुढं काय झालं हेही महादायसानी त्या दत्तात्रय चरित्रातून कुठं पुराण ऐकून आल्यानंतर स्वामींना विचारलं. आणि स्वामींनी त्याचं स्पष्टोक्ती करून दत्तात्रय प्रभूबाबांनी त्याला काय दिलं याचाही उल्लेख याच्यातून केला. असा तो अघासूर. हा अघासुराचं अशा प्रकारचं हे झालं. पुढं आहे तीर प्रशंसा. सकाळचा पूजा अवसर झाला. बाईसांनी स्वामींना वस्त्र ओळगवलं. काय आवाज येत नाही. स्वामींनी त्याला वस्त्र ओळगवलं. श्रीचरणी स्वामींनी उपान्नव ओळगवली. उपान्नव म्हणजे काय आहे, चपला. त्या दिल्या. एक अलीकडच्या काठावर गुंफा होती, एक पलीकडच्या काठावर गुंफा होती. आणि दत्तात्रय प्रभू त्या गुंफा स्थानाला विजय केले. 45 वर्षाचं चरित्र आहे.
हे चरित्र पंचाळेश्वरचं आहे. दत्तात्रय प्रभू बाबाची आजही दत्त गुंफा म्हणतात, त्या गुंफेचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. त्या गुंफेमध्ये स्वामी चक्रांनी विजय केलं वरची, तिथून जे पंचाळेश्वर दाखवलं ते वायव्य गंगेच्या थडीवर गोविंद प्रभू बाबा आपले स्वामी चक्र उभे राहिले आणि स्वामींनी त्या तीरावर जे आत्मतीर्थ आहे ते दाखवलेलं आहे. स्वामी म्हणतात देखिले गा, हे दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणांकित आत्मतीर्थ. हे काय आहे? दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणांकित झालेलं आत्मतीर्थ आहे. हे स्थान दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणस्पर्शाने चरणांकित झालेलं तीर्थ श्रीकरांनी आमच्या स्वामींनी भक्तिजनाला दाखवलं. दत्तात्रय प्रभू बाबा या गुंफेमध्ये येतात जेवण झाल्यानंतर. या गुंफेमध्ये आमचे स्वामी उभे राहिले आणि तिथून दत्तात्रय महाराजाचा महिमा आमच्या स्वामींनी निरूपण केला. आणि या ठिकाणी दत्तात्रय प्रभूची गुंफा, दत्तात्रय प्रभूचं गुंफास्थान प्रतिदिनी दत्तात्रय महाराज प्रतिदिनी म्हणजे आजही दररोज या ठिकाणी या गुंफेमध्ये येतात आणि दत्तात्रय प्रभू क्रीडा करतात. प्रतिदिनी दत्तात्रय प्रभू पाणी पात्र म्हणजे भिक्षा मागून आणल्यानंतर त्या तीरावर आरोगणा करतात. गंगेमध्ये स्थान दाखवलं ते जिथं आरोगणा करतात ते. मग भक्तिजन त्या ठिकाणी जाऊन ते स्थान नमस्कार केलं. जा तिथं नमस्कार करा म्हणे आणि भक्तिजनांना त्या ठिकाणी पाठवलं. ते स्थान आमच्या स्वामींनी भक्तिजनांना नमस्कारायला लावलं आणि तिथूनच आमच्या स्वामींनी जय केलं. दत्तात्रय प्रभू बाबांचा नमस्कार केला. आणि हे स्थान जे स्वामींनी निरूपण करताना सांगितलं की हे नुसतं दत्तात्रय प्रभू बाबाचं नाही, तर या ठिकाणी आमच्या श्री प्रभू बाबांना दत्तात्रय प्रभू बाबांनी काय दिलं? दर्शन दिलं. 2 अवताराचं स्थान. तेवढ्यापुरतं गोविंद प्रभू बाबाचं, मात्र आजही कोणाचं आहे ते? दत्तात्रय महाराजाचं. पण तेवढ्यापुरतं दत्तात्रय प्रभू बाबांनी त्या ठिकाणी आमच्या श्री प्रभू बाबांना दर्शन दिलं. दोही देवाच्या एकत्र क्रीडा त्या ठिकाणी झालेली आहे, एकत्र आरोगणा झालेली आहे, एकत्र क्रीडा झालेली आहे. घाला घाला दंडवत. नुसतं स्थानाला वंदन करू नका, भक्तिजनांना सांगितलं. स्थानाला वंदन केल्यानंतर दंडवत घाला, त्याला दंडवत घाला. 2200 सगट सर्व मुख्य भक्तिजन होते. त्या सर्व भक्तिजनांनी काय केलं? दंडवत घातले. स्वामी म्हणतात दोन्ही कर जोडून जय करवलं स्वामींनी. आणि स्वामी म्हणतात परमेश्वर भज्य संबंध वंद्य. आमच्या दत्तात्रय प्रभू बाबाच्या स्थानाबद्दल आमच्या स्वामींनी महिमा गायली की परमेश्वर भज्य संबंध वंद्य. परमेश्वर भजनीय, पूजनीय आहे, वंदनीय आहे. त्याचं स्थान काय आहे? फक्त संबंध वंद्य. त्याचा जिथं संबंध झाला परमेश्वराचा ती जागा आपल्यासाठी फक्त काय आहे? वंदनीय आहे. वस्तू संबंधे शक्ती निक्षेप. का वंदन आहे? त्या ओट्यामध्ये असं काय आहे? आपण प्रत्येक स्थानाला जातो तर आपल्याला ओट्याच दिसतात. नेमकं या ओट्यामध्ये काय आहे? तिथं जाऊन आपण डोकं ठेवतो, नतमस्तक होतो, विळा वाहतो, पत्रपुष्प वाहतो. नेमकं काय आहे त्या स्थानामध्ये, त्या ओट्यामध्ये? म्हणून स्वामींनी सांगितलं वस्तू संबंधी शक्तीने. वस्तू असं ईश्वराला म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या स्वरूपाला म्हटलेलं आहे. आणि या परमेश्वराच्या स्वरूपाच्या संबंधाने जिथं जिथं परमेश्वराचा संबंध झाला ज्या जागेवर, त्या जागेवर शक्ती निक्षेप. माया आणि कृपा परमेश्वराच्या जवळच्या शक्ती 2 आहे. या 2 शक्ती त्या ठिकाणी काय करतात?
संबंध रोवल्या जातो, शक्ती निक्षेपतात आणि त्या शक्तीच्या माध्यमातून ते साधन साध्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला ते एक स्थान होऊन जातं. म्हणून वस्तू संबंधे शक्ती निक्षेप. ईश्वराचा संबंध झाला म्हणून त्या शक्तींनी त्या ठिकाणी निक्षेप केला, म्हणून ते आपल्यासाठी वंदनीय आहे. वस्तू स्मरण, ईश्वराचं स्मरण, शुद्धाचं स्मरण किंगा. ईश्वराच्या स्वरूपाचं स्मरण करणं म्हणजे जसं तसं शुद्धमय, जो बुद्धमय, आनंदमय, शुद्धमय परमेश्वर आहे त्याचं स्मरण. वस्तू स्मरण तेही एक स्मरणाची किंगा. ईश्वराच्या संबंधित जे काही करतो आपण, कदाचित आपल्याला वाटतं आपण गाठी घेतली म्हणजे स्मरण करतो, तसं नाही. वस्तुस्मरण याच्यामध्ये काय येतं? संपूर्ण ईश्वर ज्ञानाच्या सगट, शास्त्र ऐकणे, शास्त्र वाचणे, शास्त्राचं चिंतन करणे, शास्त्र मुखोद्गत करणे, सूत्रपाठ वाचणे, हे सर्व जे आहे हे स्मरणामध्ये येतं. आपण गाठी करतो हे तर स्मरणामध्ये येतंच, परंतु याच्या व्यतिरिक्त दिवसभर 24 तास आपण काही एकसारखी गाठी नामस्मरण करू शकत नाही. म्हणून आपल्याला चेंजेस करावं लागतात. म्हणून एखादा ग्रंथ मानवापंथाचा वाचणे, एखाद्या स्थळपोथी वाचणे, आमच्या पूर्वजांनी सांगितलेले जे पक्षकार आहेत त्यांनी केलेला हा विस्तार तो वाचणे, हे सर्व स्मरणामध्ये येतं. अशा प्रकारचं स्वामी चक्रांनी सांगितलं की हे एक स्मरणच आहे. अशा प्रकारचं चांगलं निरूपण आमच्या स्वामी चक्रांनी त्या ठिकाणी भक्तिजनांना केलं. आणि मग त्यानंतर आमचे स्वामी मठाशी काय केले? बीजे केले. त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये जो मठ आहे ज्याला अवस्थान म्हणतात त्या ठिकाणी बीजे केलं. पुढे डोने उतरून पंचाळेश्वरी अवस्था. मार्गेश्वर वद्य अष्टमी, तेथोनी गोसावी बीजे केले. आमच्या स्वामी चक्रांनी पांचाळेश्वरला आले ना, तेव्हाही मार्गशीर्ष महिनाच होता. आमचे स्वामी जेव्हा पांचाळेश्वरला आले ना, तेव्हा जो महिना होता ना, तो आता जो चालू असलेला कोणता महिना आहे? मार्गशीर्ष. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वामी वद्य अष्टमी, वद्य अष्टमी म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर जी अष्टमी येते त्याला वद्य अष्टमी म्हणतात. त्या अष्टमीला आमच्या स्वामी चक्रांनी तिथून प्रयाण केलेलं आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी 5 दिवस किंवा 8 दिवस असे आमचे स्वामी तिथं होते. आणि पिवळ दळडी त्या ठिकाणी गेले. तिथं डोनी होती. डोनी म्हणजे होळी. ते होळी होती, त्या होळीवर आसन झालं. 22 मुख्य करून सर्व भक्तिजन त्या डोनीमध्ये बसले. त्याच्यामध्ये उपाध्ये असतील, त्याच्यामध्ये राणाईसा असेल, बाईसा असेल, नाथो असेल, चांगदेव भट्ट असेल, परशनायक असेल, उपासनी असतील, पाठक असतील, संतोष असतील, आनो असेल, मार्तंड असेल, काकोश असेल, अवधूत असेल, दायंबा असेल, इंद्रभट्ट असेल, एवढे भक्तिजन स्वामींच्या सोबत होते. इतकेचे इतके भक्तिजनासहित स्वामी त्या डोनीमध्ये, त्या होळीमध्ये काय झाले? बसलेले आहे. गंगा उतरले आणि पलीकडं थोडा वेळ आसन झालं आणि तिथून परत दत्तात्रय प्रभू बाबाची गुंफा पाहिली. भक्तिजनांना दंडोत घालायला लावले आणि परत सांगितलं की दत्तात्रय प्रभू या ठिकाणी आजही बीजे करतात. 3 प्रहर त्या गुंफेला दत्तात्रय प्रभूचं अवस्थान राहतं असं त्यांचं मत आहे. 3 प्रहर म्हणजे 9 तास होतात, पण इतकं काही राहणार नाही दत्तात्रय. पण जेवल्यानंतर थोडा वेळ त्या गुंफेमध्ये विश्रांती आमचे दत्तात्रय महाराज आजही घेतात. ज्या दत्त गुंफेमध्ये तिथंही 2 अवताराचा संबंध आहे. एक स्वामी चक्रांचा आणि दुसरा दत्तात्रय महाराजाचा. त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू बाबा प्रतिदिन येतात, त्याच्यामध्ये विश्रांती घेतात.
म्हणून दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणांकित ही जागा आहे असं आमच्या स्वामी चक्रांनी त्या भक्तिजनांना सांगितलं. आणि दत्तात्रय प्रभूची स्थान गुंफा आहे, ते गुंफा नमस्कारायला लावली. म्हणजे स्थान वंदन करावं असं आपल्याला वाटत असेल की कुठून आलं हे. स्वामींनी स्वतः नमस्कार केलेले आहेत, आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे स्वामींनी. आणि स्वामींनी स्वतः ते गुंफा नमस्कारली आणि आपल्याला महत्त्व सांगून दिलं की परमेश्वराच्या संबंधात जे जे पवित्र झालेले स्थान आहे ते प्रत्येक स्थान आपण काय करायला पाहिजे, वंदन करायला पाहिजे. आणि स्वामी चक्रांनी स्वतः वंदन केलं आणि पांचाळेश्वर गावामध्ये केलं. दुपारची आरोग्य आली, विडा झाला, भोजन झालं दुपारचं. आणि त्या पांचाळेश्वरला 7 अहोरात्र 7 अहोरात्र आमच्या स्वामी चक्रांचा काय होता, मुक्काम होता. आणि मुक्काम होता तिथं पूजा अवसर वगैरे व्हायचा त्या अवस्थांमध्ये. आणि अवस्थांमध्ये तिथं स्वामी चक्र बसायचे आणि दररोज विहरणाला बीजे करायचे. कुठं अग्निष्टिकाला जायचे तर कुठं अवधूताच्या खांद्यावर बसून जायचे. अशा प्रकारचा तिथे एक निंब होता, त्या निंबाखाली विहरणाला जायचे. अशा अनेक प्रकारच्या 7 दिवसामध्ये आमच्या स्वामींनी काय केलेले आहे, लीळा केलेल्या आहे. अशा प्रकारचं हे दत्तचरित्रामधला वाइंदेशकर पाठ हा काय आहे, आतापर्यंत ऐकलेला आपण वाइंदेशकरांचा पाठ. म्हणजे वाइंदेशकर जे विद्वान होऊन गेले त्यांचा असलेला पाठ, त्या पाठाच्या माध्यमातून आपण ह्या काय केलेलं आहे, लीळा ऐकलेल्या आहे. आता पुढचे दत्तात्रयाच्याच लीळा आहे, परंतु वेगवेगळे पाठाची आपल्याला जाणीव व्हावी म्हणून हे पुस्तक काढलं गेलेलं आहे. म्हणून पुढाय धानाईसा पाठ. पुढाय धानाईसा, धानाईसाच्या याच्यामध्ये दत्तात्रय प्रभूचा किती तिच्या अंतकरणात होतं आणि तिने किती लिहून काढलं अशा प्रकारचा जो धानाईसा पाठ, त्याच्यामध्ये आत्मतीर्थ लीळा, त्याच्यामध्ये तिला आत्मतीर्थ लीळेच्या माध्यमातून कसं कळालं ते आता आपण ऐकणार आहे. पांचाळेश्वर तिरी प्रशंसा प्रसंगे दत्तात्रय प्रभू प्रभू एकत्र भोजन कथन हिच्या माध्यमातून सुद्धा गोविंद प्रभू बाबांनी आणि दत्तात्रय महाराजांनी त्या ठिकाणी भोजन केलं. ते कसं केलं हे त्याच्यात सांगणार आहे. सकाळचा पूजा अवसर झाला. स्वामी भक्तिजनासगट गंगेच्या काठावर गेले. दत्तात्रय प्रभू बाबाच्या गुंफास्थानाशी विजय केले. या पाठामध्ये आहे की स्वतः दत्तात्रय प्रभू बाबाच्या गुंफास्थानाशी म्हणजे जे दत्त गुंफा आहे त्या ठिकाणी आमचे स्वामी गेले. तिथं उभे राहिले आणि तिथून आमच्या स्वामींनी त्या स्थानाला आत्मतीर्थ म्हटलं. नियम असा आहे की ज्या गावाला स्वामींचा मुक्काम राहतो त्या गावाचं नाव आपण कधीच घेऊ नये. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीतून आपण जसं जाळीच्या देवाला गेलो गाडी करून, जाळीच्या देवाचं स्थान वंदन केलं की गाडीमध्ये बसतो काय म्हणतो, हां काय म्हणतो, हां नाही स्वामीचा करतो नाही, हां तुम्ही करत नाही म्हणजे तुमचा नाही विषय विचारलं, जनरल विषय विचारलं, जनरल विषय विचारलं, मग जनरल विषय विचारला. ज्या ज्या ठिकाणी ते त्या पण ते नाही आहे. फक्त आत्मतीर्थ हे स्वामी चक्रांनी प्रत्यक्ष तोंडातून म्हटलं म्हणून मानवा पंथात त्या स्थानाला काय म्हटलेलं आहे, आत्मतीर्थ. म्हणून दत्तात्रय प्रभू बाबांच्या आत्मतीर्थाकडे बोट दाखवलं आणि भक्तिजन सर्वज्ञ म्हणतात देखील का हे दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणांकित आत्मतीर्थ. आमच्या स्वामींनीही त्याला काय म्हटलं, आत्मतीर्थ म्हटलं. फक्त एकच स्थान स्वामींनी असं म्हटलेलं आहे की ज्या स्थानाला काय म्हणतात,
आत्मतीर्थ, म्हणून आपणही त्याला आत्मतीर्थ म्हणण्यास काही अडचण नाही. परंतु ज्या ठिकाणी जातो ना आपण, त्या ठिकाणी स्वामी चक्रांचाच जय जयकार करायचा. गोविंद प्रभू बाबाचं असलं तर गोविंद प्रभू बाबाचा करायचा, चक्रपाणी अवताराचं असलं तर चक्रपाणी अवताराचा करायचा, श्रीकृष्ण महाराजाचं असलं तर श्रीकृष्ण महाराजाचा करायचा. मात्र त्या गावाच्या नावाने जय जयकार कधी करायचा नाही. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वतः आत्मतीर्थ हे आमच्या स्वामींनी म्हटलेलं आहे. म्हणून हे दत्तात्रय प्रभू बाबाचं भोजनता आहे आणि हे वंदनच करायला पाहिजे असं आमच्या धानाईसालाही कळालं. श्री प्रभू रुद्धपूर प्रांती अवतार स्वीकार केला. गोविंद प्रभू बाबांनी रुद्धपूरला अवतार स्वीकार केला. वेद अध्ययन केलं बोपोपाध्यापासून आणि बारवेच्या मठामध्ये क्षेत्र संन्यास घेतला. त्या गोविंद प्रभू बाबाच्या गुरुचं नाव कमळारण्य. संन्यास घेतला त्या गुरुचं नाव काय? कमळारण्य. त्या गुरु सोबत आमचे गोविंद प्रभू बाबा साष्टी पिंपळगावला आले. साष्टी पिंपळगावला आल्यानंतर त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबांनी संन्यास धर्म धारण केला, दंडाधारी अन्य लोकांसारखा. मग एका दिवशी श्री प्रभू बाबा पांचाळेश्वरला गेले. भोजनालागी दत्तात्रय प्रभू बाबा त्या ठिकाणी आलेले होते. दोन्ही देवाच्या भेटी झाल्या, भोजन झालं. दत्तात्रय महाराज सह्याद्री पर्वतातून येत होते. इकडं श्री प्रभू बाबा आत्मतीर्थावरून विज्ञानेश्वराच्या मंदिराकडे जात होते आणि विज्ञानेश्वराची जात असताना तिथं थोडा वेळ प्रतिमेशी खेळ केला आणि श्री प्रभूचे गुरु कमळारण्य हे पिंपळगावला राहिले. श्री प्रभू बाबा दुंडी राऊळ शुक्लभट्ट द्वारावतीकडे निघाले. आत्मतीर्थ दत्तात्रय प्रभू समयी प्रशंसा प्रसंगे आत्मलया कथा कथन. स्वामी चक्रधर गुंफेमध्ये मर्दना मार्दने झाली, भोजनता झाली. गंगेमध्ये आले. तिथं एक गारेचा खडक होता. स्वामी त्याच्यावर उभे राहिले. अवधूताला म्हणतात, तुमच्या खांद्यावर आम्हाला बसायचं आहे. अवधूत म्हणजे एक अन्य संन्यासी होता आणि स्वामींच्या जवळ तो राहायला लागला. म्हणून स्वामीच्या खांद्यावर, स्वामी त्याच्या खांद्यावर बसले. म्हणजे अवधूताच्या खांद्यावर आरोहण. आपण जेव्हा पंचाळेश्वरला जातो ना, पायऱ्या उतरता जे पहिलं स्थान, ज्यांनी पंचाळेश्वर पाहिलं असेल त्याला, ते स्थान म्हणजे अवधूताच्या खांद्यावर विजय करणे. अशा प्रकारचं ते स्थानावर आमचे गोविंद प्रभू बाबा त्यांच्या खांद्यावर बसले. आपले स्वामी चक्र नाही हो, आमचे स्वामी बसले. आमचे स्वामी त्यांच्या खांद्यावर बसले. मग आरोहणा केली भक्तिजनासहित आणि आत्मतीर्थ उत्तराभिमुख स्वामी चक्रधर गेले. असं धानाईसाच्या पाठामध्ये की धानाईसा म्हणते आमचे स्वामी त्या आत्मतीर्थाला गेले. दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणांकित त्या स्थानावर मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी 12 वाजता औट घटकेपर्यंत दत्तात्रय महाराज क्रीडतात. बाईसा विचारते, बाबा वाळवंटी दत्तात्रय प्रभू बाबा क्रीडतात त्याचं कारण सांगावं. या वाळवंट कशाला म्हणतात? इकून तिकून नदीमध्ये काय होती? वाळू होती. मध्यभागी दत्तात्रय प्रभू बाबा बसायचे म्हणून त्याला बाकीच्याला काय म्हटलेलं आहे? वाळवंट. आपल्याला वाळवंट म्हटला की एकच दिसतो, कोणता? राजस्थानचा. तो नाही वाळवंट. नदीच्या काठाची असलेली जी वाळू त्यालाही काय म्हणतात? वाळवंट. त्या वाळवंटामध्ये दत्तात्रय प्रभू क्रीडायचं कारण काय असा प्रश्न बाईसांनी विचारलेला आहे स्वामी चक्राला. स्वामी म्हणतात, बाई त्रेताच्या सुरुवातीला दक्षिण देशामध्ये पांचाळ नावाचा एक राजा होता. पांचाळ नावाचा राजा होता. त्याला 4 पुत्र होते.
त्या राजाला 4 पुत्र होते. मोठा विज्ञानेश्वर, धाकटा आपदेव, त्या धाकटा राजा तेजाळ, पांचाळ अशा प्रकारचे 4 पुत्र होते आणि ते तिथं राहत होते. दत्तात्रय प्रभूची त्यांना भक्ती होती. दत्तात्रय प्रभू बाबाची ते भक्ती करत होते आणि भक्ती करत असताना त्यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव होतं आत्मोत्तम. त्याचं नाव काय होतं? आत्मोत्तम. तो ब्रह्मविद्यामध्ये वरिष्ठ होता. सहस्र वर्ष दत्तात्रय प्रभूची त्यांनी आराधना केलेली होती आणि त्याला दत्तात्रय प्रभू बाबाचं दर्शन झालेलं होतं आणि दत्तात्रय प्रभू बाबांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला देहविद्या संक्रमण केलेली होती. दत्तात्रय प्रभू बाबांनी त्याला देहविद्या संक्रमण केलेली होती. त्याचं दिव्य देह झालं होतं. देहविद्या आली की त्याचं देह सोन्यासारखं होतं, दिव्य देह होतं आणि त्या आत्मोत्तमाने दत्तात्रय प्रभूची षोडशोपचारी पूजा केली. 16 प्रकारची पूजा, आव्हानम, आसनम, पाद्यम, अर्घदानम, अतःपरम अशा प्रकारची कर्मराठीत 16 संस्कारामध्ये आलेली पूजा आहे. ही पूजा पूर्वीचे लोक त्यानुसार करत होते. अशा प्रकारच्या त्या आत्मोत्तम ऋषींनी दत्तात्रय प्रभू बाबाची 16 प्रकारची काय केली? पूजा केली आणि पूजा केल्यानंतर तो पांचाळराव त्या दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला आला. दत्तात्रय प्रभूची त्यांनी पूजा केली. दत्तात्रय प्रभूंनी त्याला वर दिला. पांचाळ राजाला वर दिला, दैत्य दानव राक्षसाते तू पराभवशील. हे राजा, तू इतका शूर होशील, इतका तुझ्यामध्ये शक्ती येईल की तू अनेक प्रकारच्या दैत्यांना, दानवांना, राक्षसांचा तू काय करशील? पराभव करशील, नाश करशील. तुझ्या देहाच्या अंती ब्रह्मादिक प्राप्तीचं फळ होईल, ब्रह्म्याचं फळ होईल देहाच्या अंती तुला. असं दत्तात्रय प्रभू बाबांनी त्या पांचाळराव राजाला काय दिलं? वर दिला आणि दत्तात्रय प्रभू बाबा अदृश्य झाले. अदृश्य आले म्हणजे नाहीसे झाले तिथून. आणि एकीकडं आत्मोत्तम हा बद्रिकाश्रमाला गेला. आत्मोत्तम जो होता तो बद्रिकाश्रमाला गेला. एकीकडं त्रेताच्या आरंभी, त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुलस्त ऋषी होता एक. या पुलस्त ऋषीला 2 पुत्र होते. वडील कुंभेवार, धाकटा निकुंभे. कुंभेवार आणि निकुंभ असे 2 पुत्र या पुलस्त ऋषीला होते. ते दोन्ही सहस्र वर्ष उग्र तप केलं त्यांनी. या दोन्ही मुलांनी खूप मोठं उग्र तप केलं आणि आठांतुल महादेव प्रसन्न केला. महादेव तुम्हाला माहीत आहे, एक तिघांतुल आहे, एक आठांतुल आहे. तर आठांतुल महादेवाला यांनी प्रसन्न केलं आणि माग म्हटले. तो महादेव प्रसन्न झाला. मागा तुम्हाला काय पाहिजे? म्हणे युद्धकाळी आमचं शरीर वज्रासारखं व्हावं. त्या दोघांनी काय मागितलं? युद्धकाळी म्हणजे जेव्हा जेव्हा युद्ध होईल त्या युद्धामध्ये आमचं शरीर बाण आल्यानंतर कशासारखं व्हावं? वज्रासारखं म्हणजे लोखंडासारखं. म्हणजे बाण आला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. होऊन काय मागितलं? तर वज्रासारखं शरीर व्हावं आणि युद्ध करून तीही लोकीचं राज्य आम्हाला प्राप्त व्हावं. असं या कुंभ आणि निकुंभानी त्या महादेवाला हा वर मागितला. महादेव म्हणतो, पिंपळाचे नि खांबे यज्ञ करू. तुम्ही पिंपळाचा खांब बनवा आणि तिथं यज्ञ करा. साही सटी म्हणजे देवता तो शिवा, तुमचं वज्राचं शरीर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी तसं केलं. महादेव अदृश्य होऊन गेला. मग दोघे राक्षस महाराष्ट्रावर आले. कुंभ आणि निकुंभ हे महाराष्ट्रामध्ये आले आणि हे राक्षस भुवन नगर त्यांनी वसवलं. म्हणून त्या गावाचं नाव आहे राक्षस भुवन.
राक्षस भुवन शनीचं नंतर झालं, पण पहिले फक्त त्या गावाचं नाव काय होतं? राक्षस भुवन. आणि राक्षस भुवन नाव गावाचं पडण्याचं कारण काय? तर निकुंभ आणि निकुंभ हे दोन महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी ते गाव वसवलं, म्हणून त्या गावाचं नाव काय आलं? राक्षस भुवन. तेच आहे ना, तेच 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 राक्षस भुवन. फक्त आता शनीचं लावतात पुढं, तेव्हा फक्त राक्षस भुवन. अशा प्रकारचं राक्षस भुवन त्या ठिकाणी नगर वसवलं, तिथं राहायला लागले. महादेवाची आज्ञा घेतली आणि वज्राचं शरीर त्यांचं झालं. साष्टी पिंपळगावला आले ते दोन्ही राक्षस. बहुत सैन्याला एकत्र केलं त्या राक्षसांनी आणि महाराष्ट्रामध्ये थोर उपद्रव करायला सुरुवात झाली. इकडं पांचाळराव राजाला वरदान दिलेलं होतं की तू राक्षसांचा काय करशील? वध करशील. इकडं महादेवानी यांना काहीला शाप दिला, आपल्या वर दिला की तुझं युद्धाच्या वेळेस काय होईल? वज्रासारखं. पहा किती विरुद्ध गोष्ट आहे, विरुद्ध गोष्ट आहे. इकडं वज्राचा शाप दिलेला आहे आणि तिकडं पांचाळराव राजाला दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलेलं आहे की तू या सर्व राक्षसांचा विनाश करशील. आणि हे राक्षस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी उपद्रव करायला सुरुवात केली. आत्मोत्तमाचे शिष्य महाराष्ट्राहून बद्रिकाश्रमाला गेले. आपला उपद्रव जो होतो त्या आत्मोत्तम ऋषीला सांगितला. मग आत्मोत्तम म्हणतात तुम्ही पांचाळराव रायाला शरण जा. त्या आत्मोत्तम ऋषींनी सांगितलं तुम्ही पांचाळराव राजाला काय करा? शरण जा. त्या तोच फक्त या राक्षसांचा काय करेल? वध करेल. यांनी कितीही अत्याचार केला तर यांना फक्त वध करण्याला एकच राजा आहे, त्याचं नाव काय आहे? पांचाळ. त्याच्यामुळे पांचाळेश्वर पडलेलं आहे त्या गावाचं नाव. म्हणजे गावाचा इतिहास आहे हा. त्या गावाचा इतिहास, या गावाचा इतिहास. आणि त्या राजाला शरण करा, तोच त्याचा वध करेल. दत्तात्रय प्रभू बाबांनी त्यांना वरदान दिलेलं आहे आणि म्हणून ते ब्राह्मण पांचाळा रायाशी म्हणजे त्या राजाला शरण गेले. मग तो राजा पांचाळ चौघपुत्रासोबत सैन्याशी महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये आला. राक्षस भुवन त्यांनी काय केलं? वेधलं. दोन्ही राक्षसाची युद्ध करायला लागला. राक्षसाचं सैन्य बहुत मारून टाकलं त्यांनी. असं युद्ध एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, असं युद्ध राक्षसांचं आणि या राजाचं युद्ध शतवर्षपर्यंत झालं. शतवर्ष म्हणजे 100 वर्ष या दैत्याचं आणि या राजाचं काय झालं? युद्ध झालं. आणि ते राक्षस त्यांनी काय केले? त्याच्यामध्ये वधले. शेवटी त्या पांचाळराव राजाने कितीही देवतेचा वर असो, पण याला कोणाचा वर होता? परमेश्वराचा वर होता. आणि परमेश्वराच्या वराच्या पुढे देवतेचा वर काय होतो? निष्प्रभावी ठरतो. आणि निष्प्रभावी ठरल्यानंतर त्या राजाने त्या राक्षसांचा काय केला? वध केला. वधवती ना, म्हणजे त्यांचा वधच होईना म्हणून राजाला काय पडली? चिंता पडली. वधच झाला नाही त्यांचा, चिंता पडली. मग तिथं नारद आला. नारद आणि त्यांना उपाय सांगितला. राजा, या राक्षसाची झुंजायला तुला काय करावं लागेल? हिरण्यगर्भ मंत्राचं स्मरण करावं लागेल. काय करावं लागेल? हिरण्यगर्भ मंत्र आहे त्याचं स्मरण करावं लागेल. त्या राक्षसानीच्या वधाचे उपाय तो सांगेल, तोच ते उपाय सांगेल. मग नारद गेला. रायाच्या सर्व पुत्रांनी झुंजू ठेवलं, परंतु काही फरक पडला नाही. आणि त्या हिरण्यगर्भाचं काय केलं? मंत्राचं स्मरण केलं. ब्रह्मप्रगट झाला. राक्षस वधावया त्यांनी उपाय सुचवला. राया, तू सकळ भैरवाशी आणि सत्यादेवीची उपासना कर. बळेग्राम जी आहे तिथली सत्यादेवी, तिथे उपासना कर, तुझे काज होईल. हिरण्यपुरी गाव त्या हिरण्य गर्भाच्या मंत्राच्या माध्यमातून हिरळपुरी झाली. म्हणजे ते गावं जे आहे ना गंगा तीर्थे सर्व ऐतिहासिक आहे. ऐतिहासिकाच्या माध्यमातून त्या गावांची नावं तेच पडलेले आहे म्हणून ती हिरळपुरी झाली.
आता काय म्हणतात त्याला, हिरळपुरी. ती हिरळपुरी झाली. राजाने सरळ भैरव प्रार्थना केली, तो प्रगट झाला. राजाने विनंती केली, या राक्षसाचा वध आम्हाला करायचा आहे. सरळ भैरव म्हणतात, मी तुझ्या बाणाच्या अग्नी बसेल. तुझ्या बाणाचा जो अग्नी आहे, टोक आहे, त्याच्यावर मी काय करेल, बसेल. तू बाण युद्धकाळी जेव्हा राक्षसावर चालवशील त्याचा वध मात्र तेव्हा होईल. मी काय करेन, अग्निरूपाने त्याच्यामध्ये बसून जाईल. असं म्हणून ते भैरव रायाचे बाणाच्या अग्नी राहिले. मग राया सत्यादेवीची प्रार्थना केली, ती प्रगट झाली आणि हे राक्षस वधावं असं सत्यादेवीला सांगितलं. आणि युद्धकाळी भैरव बाण करून त्या राक्षसांना वधावं म्हणून रुधिराची बुंदभीमी अपार राक्षस होतील असं होतं. त्या राक्षसांना वरदान दिलेलं होतं. काय वरदान दिलेलं होतं की या राक्षसांना एखादा बाण लागला, एखादा बाण या राक्षसांना लागला आणि त्यांच्यातून जर रक्त निघालं, त्या राक्षसांच्या अंगातून जर रक्त निघालं तर असंख्यात सैन्य तयार होईल. असंख्यात सैन्य तयार होईल. जितकं जितकं रक्त त्यांच्या शरीरातून निघतील तितकं तितकं काय होईल, सैन्य तयार होईल. म्हणजे त्या रक्त जमिनीवर पडलं की युद्ध परत सैनिक तयार झाले. आता ही या युद्धकाळी त्या सत्यादेवीने सांगितलं कोणाला, या राजाला, की तू पांचाळ राजाला, की तू युद्ध करतोय पण तुझा बाण कदाचित त्यांना लागला आणि त्यांचं रक्त या जमीनवर पडलं. जमीनवर जर पडलं, भूमी जर पडलं तर अपार राक्षस काय होतील, निर्माण होतील. त्याचं रुधिर खाली पडायला नको. तेव्हा तू असं कर, हा जरी त्या अग्नीच्या ठिकाणी झाला आहे तर मी काय करते की हे रक्त पडल्यावर वरच्या वर भक्षण कर. म्हणजे ते रक्त जमीनवर पडू देणार नाही. राक्षसाचं सैन्य त्याच्यामुळे तयार होणार नाही. बस झालं, पुढे घेऊ, मोठी आहे खूप. हां, आत्मऋषी. त्याच्यानी त्या गुंफेमध्ये यायला लागले. इन्न ते सर्व यायला खूप मोठी लीड.